आज जे आंदोलन या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे तर हे शासनाच्या विरोधात आहे। शासनाची जी ध्येय धोरणं आहेत तर गरिबाची लेकरं शिकली नाही पाहिजेत हे शासनाचं ध्येय धोरण आहे। कारण आज आपण पाहतो की जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा बंद पाडू लागलेलं आहे शासन, अनुदानित शाळा त्या पण बंद पाडू लागलेलं आहे शासन। आणि पाहतोय आपण मीडियामध्ये की अगदी लहान लहान मुलं 8वी 9वीचे मुलं आंदोलन करू लागलेले आहेत। यापूर्वी असं चित्र आपल्याला भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कधीही दिसलेलं नव्हतं। आणि 2013 पासून सुरू झालेली ही नीट परीक्षा अनेक वेळा ह्याचे पेपर फोडायचे आणि हे पेपर कोण फोडतं तर त्या सिस्टममध्ये असणारी लोक आणि काही क्लासेस चालक हे सगळेजण त्या ठिकाणी पेपर फोडत आहेत। आणि आपलीच मुलं कसं पुढे येतील, श्रीमंताचीच मुलं कसं पुढे येतील, डॉक्टरचीच मुलं कसं पुढे येतील हे ते पाहत आहेत। आणि आतापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की संविधानाने गरिबांना सुद्धा शिकण्याचा अधिकार दिलेला आहे, पण हे सगळं पाहत असताना आपल्याला असं वाटतं की गरिबाचे सगळेच अधिकार सगळेच हक्क शासन हिरावून घेत आहे आणि शासन हे सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत। म्हणून ह्या शासनाचा मी या आंदोलनाच्या माध्यमातून धिक्कार करते, निषेध करते। जय जिजाऊ, जय शिवराय। सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। या ठिकाणी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमचे नेते आदरणीय मनोजदादा आकरे, सौरवदादा खेडेकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याच्या आदेशाने आम्ही आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एकदिवसीय धरणे आंदोलन यासाठी करत आहोत। गेली 12 वर्षापासून महाराष्ट्र आणि भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। या सरकारमध्ये असं एक क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार नाही। शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र असणाऱ्या शिक्षण क्षेत्रामध्ये आजपर्यंत जवळपास 125 पेपरफुटीची प्रकरणं उघडकीस आलेली आहेत। आत्ता कुठं धर्मेंद्र प्रधान नावाच्या एका शिक्षण मंत्र्यानं या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे, पण एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही। परवा झालेल्या MPSCच्या पेपरफुटीमध्ये सुद्धा या सरकारचे जे प्रमुख लोक आहेत, सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री असतील, अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, या सर्वांचा कुठंतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे असा आमचा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर या पेपरफुटीची प्रकरणं थांबली नाहीत तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलनं करू आणि सरकारला ताळ्यावर आणण्याचं काम आम्ही निश्चित करू।